मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर गोंधळ, वाद आणि धक्काबुक्कीनंतर गुन्हा दाखल। विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा, हल्ला करणारे गुंड सुनील तटकरेंनीच पाठवले। महाडमधील राड्यानंतर भरत गोगावलेंचा गंभीर आरोप, तर तटकरेंचाही गोगावलेंवर पलटवार। रायगडच्या रोह्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा वाद, भाजपकडून पैसे वाटले गेल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप। बोगस मतदानाच्या कारणावरून तासगावमध्ये राहणार रोहित पाटील आणि संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची। आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा, बांगरांवर कठोर कारवाईची विरोधकांची मागणी। शिरूरमध्ये आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, मतदान बंद होते वेळी आमदार कटके मतदान केंद्रात गेल्यानं अशोक पवार आक्रमक, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, तर अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा, आयोगावर औरंगाबाद खंडपीठाचे ही ताशेरे। निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल, तर ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही। कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। आणि पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार। मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला अधोरेखित करण्यासाठी निर्णय। नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी द्रव्य फवारून हल्ला करण्यात आला। हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। सोलापूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदानाचा प्रयत्न झाला। बार्शीमधील प्रभाग क्रमांक 4 मधील केंद्र क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली। अंकुश साठे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये मतदान संपताना तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। भाजपचे विशाल परब यांच्या ताफ्यातील गाड्या अडवल्यानं तणाव निर्माण झाला। घटनास्थळी पोलिसांचीही उपस्थिती होती। जवाहर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। एकमेकांकडे खुन्नस देऊन बघितल्यानं ही घटना घडली। पोलिसांच्या मदतीनं वाद नियंत्रणात आला। बीडच्या गेवराई नगरपालिकेत पंडित आणि पवार वाद झाला। यामध्ये अमरसिंग पंडित यांच्या पीएला मारहाण केल्याचे फोटो समोर आले। अमृत डावकर यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागलाय। मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या। भाजप उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने आले। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला। भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्यावरून रक्षा खडसेंनी गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप केला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा झाला। पैसे वाटपावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। सांगलीच्या पलूसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बोगस मतदारांवरून वाद झाला। मतदानासाठी आलेल्या व्यक्तीचा रहिवासी पुरावा न जुळल्यानं राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। जालन्याच्या अंबडमधील प्रभाग क्रमांक 9 मधील केंद्र क्रमांक 1 वर पोलिसांनी उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप आहे। मतदानाची टक्केवारी घेण्यासाठी बूथवर गेलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मारहाण झाली। पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी उमेदवारानं केली आहे। जळगावच्या वरणगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला। अधिकारी आणि कर्मचारी मतदारांना कमळाचं बटन दाबण्याचं सांगतायत असा आरोप करण्यात आला। तात्काळ त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणीही करण्यात आली।
सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या 2 गटात वादावादी झाली। तासगावमधील बूथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला, तर हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा आरोप रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी केला। रायगडमधील रोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला। भाजपमधील काही कार्यकर्त्यांना कानाखाली लगावल्याच्या रागातून भाजप राष्ट्रवादीमध्ये राडा झाला। मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये राडा झाला। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे आपापसात भिडले। दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये पळापळ झाली। मनमाड पाठोपाठ येवल्यामध्ये सुद्धा राडा झाला। शिंदे शिवसेनेचे उमेदवार रुपेश दराडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारी या दोघांचे समर्थक समोरासमोर आले आणि त्यानंतर राडा झाला। दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकमेकांना मारहाण केली। महाडमध्ये राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मुंबईहून आलेल्या वाहनांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप आढळले, त्यामुळे 2 वाहनं फोडण्यात आली। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांना पिस्तूल दाखवल्यामुळे राडा झाला। बीडच्या माजल गावातील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत 2 गट आमने सामने आले, त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरातच काही काळ तणावाचं वातावरण होतं। बीडच्या शाहूनगर भागामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। यावेळी झालेल्या वादातून दगडफेक करण्यात आली। दगडफेकीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बीड शहरामध्ये मतदान केंद्राजवळ पैशांचं वाटप करण्यात आलं। काही कार्यकर्ते पैसे वाटताना दिसले। पैसे वाटपाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बीडच्या गेवराईमध्ये पवारांचा पक्ष आणि पंडित गट आमने सामने आले। जमावाकडून वाहनांची तोडफोड करत काचा फोडण्यात आल्या। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच ही दगडफेक झाली। बदलापुरात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। धक्काबुक्की करत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। भाजप उमेदवार रमेश सोळशे यांच्या मुलाला मतदान केंद्राबाहेर मारहाण करण्यात आली। त्याचा जाब विचारायला गेल्यानंतर भाजप सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं मतदान केंद्रावर गोंधळ झाला। बोगस मतदानाच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली, त्यामुळे तणावाचं वातावरण होतं। विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड सुनील तटकर यांनीच पाठवले। महाडमधील राड्यानंतर भरत गोगावलेंचा गंभीर आरोप, तर तटकरेंचाही गोगावलेंवर पलटवार। रायगडच्या रोह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा वाद। भाजपकडून पैसे वाटले गेल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर गोंधळ, वाद आणि धक्काबुक्कीनंतर गुन्हा दाखल। बोगस मतदानाच्या कारणावरून तासगावमध्ये राडा। रोहित पाटील आणि संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची। आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा। बांगरांवर कठोर कारवाईची विरोधकांची मागणी। शिरूरमध्ये आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची। मतदान बंद होते वेळी आमदार कटके मतदान केंद्रात गेल्यानं अशोक पवार आक्रमक। निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, तर अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा। आयोगावर औरंगाबाद खंडपीठाचे ताशेरे। निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल। तर ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही। कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। आणि पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार। मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला अधोरेखित करण्यासाठी निर्णय।